दिसतंय वाघासारखं, पण हे मांजर आहे. आम्ही आता जंगल सफारी मध्ये एंट्री केली आहे. या साईडला आहे ना जिराफ आणि ह्या साईडला आहे पेट झू. इथे व्हेज थाली आहे, ही आहे 300 रुपयाची. आता जस्ट आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय, अर्धा तास झालाय. आमचं बाळ आता उठलंय. आम्ही पहिले वरती जाऊन येतो आणि मग नंतर बाळाला थोडंसं काहीतरी भरवते. हा, आणि ट्रॅव्हलिंग करताना मी बाबूसाठी काय काय आणलं ते मी तुम्हाला नंतर सांगते. आता मी स्टॅच्यू ऑफ युनिटी दाखवून घेते तुम्हाला. खूप जण इथे आले असतील, खूप जण नसतील आले. मी फर्स्ट टाईम आली आहे, माझे मिस्टर सेकंड टाईम आलेत. ते एकदा बाईक राईडवरून आले होते आणि आता ट्रेनने. आतमधलं असं एरिया आहे, असं थंडगार वाटते. बाहेरून उन्हातून आलो आम्ही. हां शोनी, कसं वाटतं शोनी तुला? छान वाटतंय? थंड थंड. इथे ही लाईन असते, त्यासाठी आम्ही VIP पास काढला, पण एवढी पण लाईन नाही वाटत तिकीट्स. इथे आता आम्ही आतमध्ये आलो आणि कुठे आलो आहे? छातीजवळ. इथे आता सरदार वल्लभभाई पटेलांच्या छातीच्या एरियामध्ये आम्ही आलो आणि असं मस्त रिव्हर आहे. सेकंड लार्जेस्ट है वो है चाइना 153 मीटर्स. तो यहाँ बनाने का मकसद यही है कि यहाँ पे नेचुरल जगह है, बहुत खूबसूरत है. प्रोजेक्ट है यहाँ पे उनका. आता आम्ही आलो आहोत फूड कोर्टमध्ये खायला. बाबूसाठी मी काय बनवलं नाही सकाळी, बर्डी केली होती तर त्याने ती खाल्ली नाही, त्यामुळे मी जास्त वेळ ती नाही ठेवत आहे आणि तो आता माझ्या हातून गोप्रो घेतो आहे. तर आता मी डाळ भात ह्याची थाली मागवते, गुजराती थाली आहे आणि ह्याच्यासाठी स्टीम पोटॅटो घेते. तो सारखा कॅमेरा मागतो. इथे व्हेज थाली आहे, ही आहे 300 रुपयाची. टोमॅटो, लोणचं, भात, 4 चपात्या मिळतात. इथे डाळ आहे, इथे पण डाळ आहे, एक गुलाबजाम आहे आणि दहीचं एवढं पॅकेट आहे आणि कोशिंबीर आहे. तर हे बाबूलाच भरवण्यासाठी आम्ही घेतलं होतं, तो पण असा खात नाही, नाटकी करतो. इथे स्मरणने पूर्ण वाट लावली आहे तोंडाची, हाताची. मी जे दही खात होते ते त्याला हवं होतं आणि खूप रड आहे बघा, असं रडतो तो. त्याच्या हातातून वस्तू घेतली मी, म्हणून मी त्याचे एक्स्ट्रा परत कपडे आणले जातात घालायला. पण मला माहिती तो असंच करणार आहे. सांग तू त्यांना, काय असेल ना सांग. मोठा झाला असेल की तू खूप आगाऊ झाला असेल, सांग त्यांना. मस्त गेलं आहे स्मरण, मस्त, छान, सुंदर.
बघतोय माझं जेवण झालं आणि खूप छान जेवण होतं. यांची जी गुजराती थाली होती ती फक्त डाळ गोड होती, बाकी जेवण चांगलं होतं. तर बाबा आलेला आहे आणि आता ह्याला मी उचलते आणि वॉशरूममध्ये नेऊन फुल क्लीन करते. बाबाने काय मागवले बाबा दाखवतो जरा. हे नाही दाखव बाबा, दुसरं दाखव. बाबाने आणलेला आहे मेदूवडा. हे किती रुपीजला आहे? 200. चांगलं आहे पण थोडं कॉस्टली आहे पण खूप छान आहे. टेस्टला खूप चांगलं आहे. दे तुझे सगळ्याच लोकांचा आवडत होते थोडंसं. आमचं तर दोघांचं जेवण झालं. बाबू उपाशी आहे. बाबूने फक्त दही खाल्ली आहे. इथून आम्ही जातो आहे पेट झोनला आणि इथे येऊन आम्हाला आमचे 50 रुपये घेतात आणि तुम्हाला आतमध्ये नसेल खायचं तर इथे बाहेरसुद्धा धाबे आहेत, तिथेसुद्धा खाऊ शकता. आम्ही ना पेट झोनचे इथे आलो आहे पण तिथे ना 12 ते 3 ब्रेक आहे. आता आम्ही समोरच जंगल सफारी आहे तिथे जाणार आहे, पण तोपर्यंत इथेच ऊसाचा रस आहे, तिथे आम्ही आता ऊस पिणार आहे. असं बाबू पण थोडंसं ऊसाचा रस पितो. जास्त गोड असेल तर तो तोंडात पण नाही येत. इथे छोटंसं आहे ना ते त्या मशीनवरून तो ऊसाचा रस घेतो. तिथे समोर जंगल सफारी आहे आणि ह्या साईडला आहे पेट झोन. सर्व तिकीट्स आहेत ना माझ्या नवऱ्याने ऑनलाईनच बुक केलं, त्यामुळे काही टेन्शन नाही. फक्त खूप ऊन आहे, बेकार ऊन आहे इथे. त्यामुळे थोडासा त्रास होते, जास्त ताण वगैरे पण लागते. रडू आलं आहे, रडू दाखवते. असं कसं रडतोयस? आम्ही आता जंगल सफारीमध्ये एंट्री केली आहे आणि मिस्टरांनी ऑलरेडी तिकीट्स काढलं आणि इथे एंट्री आहे आणि बसेस आहेत ना, त्या बसेसमधून आम्ही जाणार आहे. आणखी खूप मोठं आहे इथे, 1 तास लागतं बसमधून सुद्धा. आता 1 मिनिट मी तिकीटमधूनच तुम्हाला रेट सांगते. दाखव बघू. तशी ते लाईन आहे खूप सारे. रेट नाही दिलं. रेट्स आहे ना डीलवर मेन्शन नाही केलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला ऑनलाईन और इथे जेव्हा वरती जाईन तेव्हा बघेन. आता ऊन खूप आहे. हां 1 सेकंड. रेट 200 आहे आणि चाइल्डचं 125. हा दिसतंय वाघासारखं पण हे मांजर आहे. आम्ही आता गाडीत बसलो आहे बसमध्ये. खूपच गरम आहे, खूप गरम. मला मोबाईल पण कॅमेरा काढायलाच होत नाही आहे. गोप्रो बाबूलासुद्धा इथे बसू. त्याचं रडणं चालू झालं, त्याला परत भूक लागली. मी जंगल सफारी बसमधून साईडला गेंडा आहे. इथे आहे ना अलाउड नाही आहे फोटोशूट करायला, कॅमेरा अलाउड नाही आहे. पण मी तुम्हाला थोडंसं करून दाखवते. गोप्रोमध्ये एवढं लांबचं नाही दिसत. आमचं बाळ अक्षरशः लाल लाल बुंद झालं इकडे. खूप ऊन असल्यामुळे मी जास्त काही शूट नाही करू शकत आहे, कारण की मोबाईल आणि गोप्रो दोन्ही हीट होत आहेत. आणि इथे आता असे मस्त प्राणी बसलेत आणि त्या साईडला आहे झेब्रा. तुम्हाला बघायचं होता, जो आपल्या इंडियामध्ये जास्त असं बघितला नाही जात. खूप मोठं आहे परिसर. या साईडला आहे ना जिराफ आहे, तो बघा इथूनच दिसतो लांबून, पण मी तुम्हाला जवळ जाऊन दाखवते. तो वरची मस्त पाना खातो. आम्ही आता बसमध्ये आलो आहे. सकाळी आहे ना खूप म्हणजे दुपारी खूप ऊन होतं, त्यामुळे आम्ही डायरेक्टली ऑटो आणि आता बसमध्ये आहे. इथून फ्री ऑफ कॉस्ट आहे. आता जी गाडी आम्हाला ज्या गाडीने आम्हाला हॉटेलवरून इथे सोडला ना, तर इथून पुढे आहे ना फक्त
रिक्षा चालतात ते टॅक्सीना अलाउड नाही. तर आता बघू मी किती वाजता निघेल. आणि आता आम्ही सगळं लेझर शोला मध्ये व्हिडिओ नाही शूट करता आला, थोडं प्रॉब्लेम होतं ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तुमचं बाबू काही शूट करून नाही देते. आता आपण त्याला ना झोपेतून उठून आणलं, कारण की ना आमचा जो रूम होता ना त्याच्यामध्ये AC चालू नव्हता, तर त्याला असंच झोपवलं होतं. मग रूम परत शिफ्ट केला, मग काय काय थोडं थोडं होत होतं, मग लेट झालं. आणि आता 7:15 वाजून 5 मिनिटं झाली. वल्लभ भाई पटेल नाम कहलाता था सरदार, कृषक कार्मिक जनगण से था उसको प्यार अपार, अखिल देश ने उसे रहनुमा किया था स्वीकार. गांधी आम्ही आलो. आम्ही आहे ना लेझर शो आम्ही ना लेझर शो बघून आलो आहे. इथे जेवलो परत, पण इकडचं जेवण एवढं चांगलं नाही वाटलं म्हणून मॅगडीमधून परत खाल्लं. आणि आता आम्ही चाललो आहे झोपायला. बाबू काहीच खात पित नाही आहे. तर इकडे दूध सांगितलं होतं, ते दूध पण यांनी चांगलं नाही दिलं आहे. फूड क्वालिटी मला बिलकुल नाही आवडली. सकाळचा नाश्ता पण नव्हता, जेवण पण चांगलं नव्हतं. एरिया थोडंफार चांगलं आहे, मध्ये मध्ये ACचा प्रॉब्लेमच होता. असं बाळ माझं रडतं आहे. तर आता मी त्याला भरडी करायला नेते परत किचनमध्ये. थोडंसं खाल्लं तर खाल्लं आणि मग आम्ही झोपणार. शुभ सकाळ सर्वांना. आणि आजचा दिवस दुसरा आहे आणि आमचा नाश्ता पण झाला आहे आणि आता चाललो आहोत घरी. सकाळी सकाळी ना बाबूसाठी मी जसं बोलली होती त्याला ना मी भरडी आणली होती आणि मखाणाचं आणलं होतं, मखाना ओट्स आणि ड्रायफ्रूट्स करून. तर त्याचा मखाना ओट्स खाऊन झालं आहे आणि तिथूनच मी भरडी पण करून घेतली आहे. ती आता 2-3 तासाने त्याला परत देईन. आणि नंतर काय ती उन्हाळ्यामुळे जास्त राहणार नाही. मग नंतर बघू बाहेरचं काय देता आलं तर बटाटा, उकडलेला बटाटा नाही तर दूध, ह्याच्यावरच स्वतः राहणार आहे. हे सर्व सामान मी त्याचं आणलं आहे, हे सर्व घेऊनच फिरत होती. ॲक्च्युली मला प्लेनने जायचं आहे म्हणून मी ते केटल आहे ना त्याला मी घेतलं होतं. इलेक्ट्रिक कुकर आहे पण प्लेनमुळे ते अलाउड नाही करणार म्हणून मग मी असंच आणलं सामान. पॅकिंग पण झाली आहे. थोडंसं 5 मिनटं फक्त. आता मी रेडी होते फटाफट. बाबू तिथे खेळतो आहे. आम्ही आता झालो आहे रेडी आणि आम्ही आता निघतो आहे इकडून. 10:30 वाजले आहे. 10चं चेकआउट होतं. बाबूचं सर्व करेपर्यंत वेळ गेला. शोनी हसू ना, रडू काय नुसती रडू काय हसली. इथून आता आम्ही गाडी केली आहे एअरपोर्टसाठी. इथून किती वेळ लागणार आहे? 4 तास लागणार आहे. बघू आता, कारण की आम्हाला ट्रेनच्या तिकीट्स नव्हत्या मिळत म्हणून मग असं अचानकच आम्ही बुक केलं आहे सर्व. मजा आली खूप. हॉटेल पण छान आहे. थोडंसं जेवण क्वालिटी एवढी काय खास नाही पण ठीक आहे असं. बाकी प्लेस पण खूप छान आहे. काय प्रॉब्लेम असेल तर ते लगेच चेंज वगैरे पण करून देतात. आणि इथे स्विमिंग पूल आहे जिथे आम्ही काल मस्त एन्जॉय केलं बाबू आणि मी. अजिबात बाहेर नव्हता पडत. हे असे टेंट आहेत असे लाईनीमध्ये. मी काल तुम्हाला दाखवलं की नाही आयडिया नाही. हे बघा. तर चला आता आम्ही जातो आहे कारमध्ये आणि मग तिथून एअरपोर्टला समजा व्हिडिओ करता नाही आला किंवा तर मग मी तुम्हाला डायरेक्टली घरीच भेटेल. काय वाटतं? त्याला गोप्रो हवा आहे म्हणून मी असं नव्हती व्लॉगिंग करत जास्त. आहे बघा. त्यांना विचार आपण कुठे चाललो आहे. माझा चष्मा फेकतोय, माझे कानातले खिचतोय, त्याला हे हवं आहे. ते बघा तो घ्यायला. हा ये घे 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 गोप्रो घे घे. आता जस्ट आम्ही एअरपोर्टला पोहोचलो आहे. अर्धा तास झाला आहे आणि ना खूप घाईघाई झाली. मी सुद्धा काही पॅन कार्ड ID काय आणलं नव्हतं. माझं फर्स्ट टाईम आहे आणि तसं पण कॅरी करायचं असतं पण मी विसरली. तर खूप वेळ गेला तिथे फ्रंटला, त्यामुळे मी व्हिडिओ शूट नाही केला आहे. तर आता मी इथे बसलो आणि 5:30ची फ्लाईट आहे आणि आता 3:30 वाजलेत. तर बघू. बाबूला तर थोडंसं भरवलं होतं मगाशी. आम्ही पण काहीच नाही खाल्लं आहे. सकाळी जो नाश्ता केला होता ना हॉटेलमध्ये तोच. आम्ही इथे ना उपमा घेतला आणि दिसताना हा 160चा उपमा आहे आणि बाबूसुद्धा होतं त्यासाठीच घेतलं होतं. उकडलेला बटाटा विचारलं मी पण कोणाला नाही, त्यामुळे मग हा घरी उपमा खातो. आणि अजून आम्ही 2 समोसे
4:40. मागे बघ. समय प्रदान करने की आप सभी से निवेदन। आम्ही जस्ट आता 7 वाजता पोचलो इथे आणि आमच्या बाळाने खूप धमाका घातला होता प्लेनमध्ये. खूप रडला बिलकुल पण थांबला नव्हता, त्यामुळे मला जास्त व्हिडिओ नाही करता आला. तर आता आम्ही जाऊ घरी ट्रेनने. असं तसं रडकू तोंड आहे, त्याच्या हातात ना काहीतरी दिलं आहे जेणेकरून तो गप्प बसेल. आता ओरडतो, आता थोडा शांत झाला. आणि खूप मजा आली प्लेनने. फर्स्ट टाईम ट्रॅव्हल केलं. मी स्वतः बघितलं. बाबा तर बाबूलाच घेऊन होता, त्याला काही एन्जॉय नाही करता आलं, पण मी थोडंफार तरी बघितलं. आणि इवन स्टॅच्यू ऑफ युनिटी पण खूप मस्त होतं. सॅटर्डे होतं त्यामुळे खूप गर्दी होती, पण खूप भारी एक्सपिरियन्स आला. तर मी सुद्धा माझा व्हिडिओ आता इथेच थांबवते. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.